सार्वजनिकही पोचवलं सिस्टम आहे वापरून बाहेर आला आणि अधिकारीले या विषय पे हे लोग कहता यहाँ पर तो इनके या आंदोलन निमित्त की यही अक्कलकुआ प्रधानपुर हाईवे जहाँ पे गेल्या 2.5 तासापूर्वी हे बैठा आपण अक्कलकुआ तहसील कार्यालयासमोर जे रास्ता रोको आंदोलन करतो आहे त्याची पार्श्वभूमी अशी की वेगी हे गाव अति दुर्गम गाव असून इथे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत रस्ता नाही। पावसाळा हिवाळा तर जाऊ द्या, उन्हाळ्यात सुद्धा तिथे आम्ही आमचे वाहनं नेऊ नाही शकत। दवाखान्याची अडचणी असतील, इमर्जन्सी केसेस असतील, पोराबाळांचं शिक्षणाचं असेल, अंगणवाडीतले पोरं असतील, त्यांनासुद्धा तो पूर पार करावा लागतो। आणि दुःखाची गोष्ट अशी की 3 लोक आतापर्यंत त्या नदीत वाहून गेलेले आहेत। आम्ही जरी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलो आणि भारतीय जनता पार्टीचं शासन या महाराष्ट्रात असलं तरी स्थानिक आमदार हे काँग्रेसचे आहेत, स्थानिक खासदार काँग्रेसचे आहेत, स्थानिक जिल्हा परिषदेचे सदस्य काँग्रेसचे आहेत। त्यांनी जर आधीच तिथे लक्ष घातलेलं असतं तर आजपर्यंत ही वेगी गावात ही दुर्दशा झाली नसती। म्हणून मला प्रशासनाकडून आणि तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ते कुठल्याही पक्षाचे असो पण एवढीच मागणी असणार आहे की हा लवकरात लवकर पूल व्हावा आणि या वेगी साहेबांकडे गेलं तहसीलदार साहेबांकडे घेऊन लगेच